रामकृष्ण हरी भाविकजन हो. संत साहित्य म्हणजे केवळ भक्ती नाही, तर जीवनाचा आरसा आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनेक वेळा चुकीचे निर्णय घेतो, रागाच्या भरात स्वतःचं नुकसान करून घेतो आणि नंतर पश्चाताप करतो. अशाच मानवी स्वभावावर, रागावर आणि अहंकार, मूर्खपणावर अतिशय मार्मिक भाष्य करणारा अभंग म्हणजे संत तुकाराम महाराजांचा हा अभंग तेलनेशी रुसला वेडा. या अभंगातून तुकोबारायांनी आपल्याला एक अतिशय खोल जीवनसत्य सांगितलं आहे. जो मनुष्य स्वतःच्या रागात आणि अहंकारात अडकतो तो स्वतःचंच नुकसान करून घेतो. चला तर पाहू काय आहे अभंग. तेलनेशी रुसला वेडा, रागे कोरडे खातो भिडा. आपुले हित आपण पाही, संकोच तो न धरी काही. नाडिले लोका टाकिला गोह, बुडिले डोके सांडिला मोह. शेजारणीच्या गेली रागे, कुत्र्यांनी घर भरिले मागे. पिसा रागे भाजिले घर, नागविले ते नेने फार. तुका म्हणे वाचा रागे, फेडिले सावले देखिले जगे. अर्थात क्रोधाने वेडा झालेला मनुष्य तेलणीवर रुसून तेल आणावयास गेला नाही व वृक्षांना खात बसला. ज्याला आपले हित समजत नाही, हरिभक्ती करीत नाही, त्याचे अंती अहितच होते. एक स्त्री समाजाने त्रास दिला म्हणून नवरा मुला बाळांविषयी प्रेम न बाळगता त्यांचा त्याग करते, डोक्यावरील केस कापून टाकते. एक स्त्री शेजारणीवर रुसून घर सोडून गेली तेव्हा तिच्या घरात कुत्री शिरली. एकाने घरात पिसवा झाल्या म्हणून क्रोधाने स्वतःचेच घर जाळले. त्यात स्वतःचे नुकसान त्याने स्वतःच केले. एका स्त्रीने उवा झाल्यामुळे लुगडे सोडले तर नागवेपणाने तिचीच फजिती झाली. तुकोबा क्रोधाच्या आहारी गेलेल्या व्यक्ती स्वतःचे नुकसान स्वतःच कशा प्रकारे करून घेतात याची ही उदाहरणे देतात. तुकोबाराय आपल्याला या अभंगातून एक जीवन मंत्र देतात की रागात घेतलेला निर्णय कधीच योग्य नसतो. अहंकाराने माणूस मोठा होत नाही तर एकटा पडतो. स्वतःचं नुकसान करून दुसऱ्यालाच दोष देणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. जीवन जगत असताना हे लक्षात ठेवा. थोडं शांत रहा, विचार करून बोला आणि जे आहे त्यात समाधान मानायला शिका. कारण जो स्वतःला जिंकतो तोच खरा जग जिंकतो. राग सोडा, समजूत धरा आणि आयुष्य सुंदर बनवा. रामकृष्ण हरी.